भारतीय जनता पार्टीचा शरम करो, राहुल गांधी शरम करो। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. काँग्रेस कार्यालयावरती धडक, भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. बघा काय घडलं. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरती ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं. सोमवारी जंतर मंतरवरून संसद भवनावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेवरती जाणार होता. त्यावेळी पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला होता. तर राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा आता भाजपाकडून निषेध करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूर भाजपाकडून आमदार अमर महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र रेल्वे स्टेशन परिसरात मोर्चा येताच पोलिसांनी आंदोलकांना तिथंच थांबवलं. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अमल महाडिक यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. एका बाजूला न्यायव्यवस्थेनं न्याय द्यायची भूमिका देशाचे पंतप्रधान, जे आंदोलन चाललंय त्याला योग्यरित्या तपास करून विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेणारं सरकार हे न बाजूला विचारात घेता जाणून बुजून एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांच्या घरावरती मोर्चा काढणं, जे लोकशाहीच्या विरोधात आहे. संविधानानं जो अधिकार दिलाय, जो विषय दिलेला आहे, जो मांडण्याचा संसदेमध्ये अधिकार असताना सुद्धा एका बाजूला देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करणं, एका बाजूला सरकारच्या विरोधात हे करणं. पण ज्या पद्धतीनं देशामध्ये इतर राज्यांमध्ये ज्या घटना घडल्या याचा विचार न करता जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या आडानं हे पंतप्रधानांवरती किंवा भारतीय जनता पार्टी एनडीएवरती हे आरोप करणं हे चुकीचं आहे. आज आम्ही याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला होता. याचा आम्ही निषेध करतोय. लोकशाही पद्धतीने संविधानाचा जो अधिकार दिला त्या पद्धतीने त्यांनी लढावं ही आमची मागणी आज या ठिकाणी आहे. यावेळी आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, महेश जाधव, नगरसेवक बबन मोकाशी, जयंत पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि भाजप कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यात आलं.